नमस्कार। वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया येत्या 10 मे रोजी येत आहे। ह्या दिवसाचे महत्त्व म्हणजे ह्या दिवशी परशुरामाचा जन्म झाला। ह्याच दिवशी युधिष्ठिराला श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले, ज्यातले अन्न कधीही संपत नव्हते। याच दिवशी त्रेता युगाची सुरुवात झाली आणि याच दिवशी गंगा जमिनीवर अवतरली। त्यामुळे ह्या दिवसाला खूप मोठे महत्त्व आहे। या दिवशी केलेली लक्ष्मीची पूजा ही अनन्यसाधारण पुण्य मिळवून देते आणि या दिवशी केलेले दान नेहमी अक्षय राहते, त्याचे पुण्य अक्षय राहते। ह्या दिवशी तुम्ही पाण्याने भरलेला माठ जर कोणाला दान केलात तर तुम्हाला आयुष्यात कधीही धन किंवा संपत्ती कमी पडत नाही। तुमचे पुण्य हे अक्षय राहते, म्हणून ह्या दिवसाचे खूप मोठे महत्त्व आहे। ह्या दिवशी सोने खरेदी करणे, नवीन वास्तू घेणे, नवीन वास्तूत गृहप्रवेश करणे, नवीन गाडी घेणे किंवा नवीन उद्योग सुरू करणे ह्यासाठी कोणताही वेगळा मुहूर्त बघावा लागत नाही। म्हणजेच ह्या दिवशी कोणत्याही शुभ कामाची सुरुवात तुम्ही करू शकता। हा अत्यंत पवित्र दिवस मानला गेलेला आहे। ह्या दिवशी पितरांचीही पूजा करतात, त्याचप्रमाणे ह्या दिवशी लक्ष्मीचीही उपासना करतात। ह्या वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी 2 मोठे योग जुळून येत आहेत। शनी हा त्याच्या मूल त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभ राशीत येत असल्याने शशयोग होत आहे आणि गुरु व चंद्र हे वृषभ राशीत एकत्र येत असल्याने गजकेसरी योग बनत आहे। त्यामुळे ह्या वर्षीच्या अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे। ह्या वर्षी केलेले दान तुम्हाला अक्षय पुण्य मिळवून देणार आहे। तुम्ही ह्या दिवशी पाण्याने भरलेला माठ दान करायचा आहे आणि तसंच ह्या सोबत तुम्ही लाल मसूर, कापूस, साखर, नारळ ह्या गोष्टीही दान करू शकता। ह्या गोष्टी दान केल्याने तुमच्या कामातील अडथळे दूर होतील। तुम्हाला धन व संपत्ती ह्याबाबत चिंता राहणार नाही। प्रगतीचे मार्ग मोकळे होतील। धन्यवाद।